नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिलिंद बचाव या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा जो विषय आहे की लहान मुलांच्या आधारमध्ये बऱ्याच जणांच्या करेक्शन आहेत, जसे की नावामध्ये, जन्मतारखेमध्ये। मग त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते या संदर्भातला सगळी माहिती जी आहे आपण या आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला मित्रांनो, तर आपण माहिती घेऊया। तर मित्रांनो, बऱ्याच पालकांच्या लहान मुलांच्या 0 ते 5 मध्ये असणाऱ्या मुलांच्या जन्मदाखल्यामुळे जन्मतारीख किंवा नावामध्ये बदल झालेले आहे। तर असे पालक हे बरेच आमच्या आधार सेंटरवर येतात आणि वेगवेगळे विचारणा करतात। मग त्यावेळेस त्यांना आम्ही भरपूरशा गोष्टी सांगतो, पण त्यावरही त्यांचं समाधान होत नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांच्या जर आधारमध्ये काही सुधारणा असेल, म्हणजे नावामध्ये, जन्मतारखेमध्ये, तर त्यांच्या पालकाचे अंगठ्यावर, पण त्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला बर्थ सर्टिफिकेटमध्ये जे आपल्याला चेंजेस करायचे आहेत ते चेंजेस करून आधार सेंटरला आल्यानंतर त्याचे आई किंवा वडील, त्या लहान मुलाचे आई किंवा वडील आपल्याला आधार चेंज करण्यासाठी लागतील। ठीक आहे, म्हणजे एखाद्या मुलाचं नाव जर श्याम असेल आणि बर्थ सर्टिफिकेटवर श्याम सुंदर झाला असेल, तर आपल्याला त्या मुलाचं नाव जर श्याम करायचं असेल तर आधार तर त्याचं श्याम सुंदर नावानं आला असेल, आता जन्म दाखल्याप्रमाणे काढताना, मग अशा वेळेस त्या जन्म दाखल्यावर आपल्याला श्याम सुंदरच्या ऐवजी श्याम करून आणावं लागेल। त्यानंतर त्याच्या वडिलांना, लहान म्हणजे पालकाच्या वडिलांना किंवा त्याच्या आईला सोबत आणून त्यांचं थंब इम्प्रेशन घ्यावं लागते आपल्याला आधारसाठी। आता दुसरी गोष्ट आहे की 5 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे। बरेचसे विद्यार्थी आणि पालक हे आमच्याकडे येतात की आमच्या मुलीच्या आधारमध्ये चेंजेस आहेत किंवा मुलाच्या आधारमध्ये चेंजेस आहेत। तर अशा वेळेस काय करायचं, तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, जर 5 ते 18 वयोगटातील विद्यार्थी असतील आणि त्यांना जर त्यांच्या जन्मतारखेमध्ये किंवा नावामध्ये बदल करायचा असेल तर त्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागेल? तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की 5 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आधारमध्ये चेंजेस करण्यासाठी, समजा जन्मतारीख चेंज करायचा असेल तर बर्थ सर्टिफिकेट लागेल किंवा त्यांचा 10वीचा सनद, ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन पासपोर्ट, आणि हे 3 डॉक्युमेंट लागतील। पण काही केसेसमध्ये त्यासोबत एक ॲडिशनल डॉक्युमेंट लागतो, ज्यासाठी आपल्याला पत्त्याचा पुरावाचं एक डॉक्युमेंट द्यावा लागतो। त्यामध्ये मग आपण रेशन कार्ड असेल, लेटेस्ट लाईट बिल असेल, असे 3 डॉक्युमेंट आपण देऊ शकतो। तर हे झाले जन्मतारखेसाठी। आता नावामध्ये खूप अडचण आहे मित्रांनो। आता बऱ्याच विद्यार्थी आमच्याकडे येतात आधार सेंटरला आणि पालकही येतात। मग त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की बाबा गॅजेट काढा। गॅजेट काढणं का जरुरी आहे सांगतो तुम्हाला, नाव चेंजसाठी। कारण गॅजेटमध्ये तुमचं जुनं नाव येते, ठीक आहे। तुमच्या जर आधारवर समजा श्याम पडला असेल तर श्यामचाच जुनं नाव त्या आधार गॅजेटवर येते, पण तुम्हाला नवीन नाव करायचं काय, श्याम सुंदर, ठीक आहे। तर ते नवीन नावाचं सुद्धा टॅब जे आहे ना त्या याच्यामध्ये गॅजेटमध्ये असते, त्याच्यामुळं गॅजेट लागेल नाव चेंजसाठी। आणि त्या व्यतिरिक्त दुसरं इतर कोणतंही डॉक्युमेंट जे आहे